बाळा, ए बाळा, इकडे बघ. कुठे हरवला आहेस? आज तू या व्हिडिओवर चुकून आलेला नाहीस, तर तुला मी इथे खेचून आणलं आहे. काय झालं? खूप ओझं वाटते का मनावर? असं वाटतंय का की सगळी द्वारं बंद झालीत? आज या क्षणी हा व्हिडिओ तुझ्या समोर येणं हा काही योगायोग नाही. हा माझा तुला दिलेला संकेत आहे. बाळा, मीच तुला बोलावत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नकोस, कारण उद्याचा हा विशेष मंगळवार तुझ्या आयुष्याचं पूर्ण चित्र बदलणार आहे. तू विचारत होतास ना, स्वामी माझं कसं होणार? तर ऐक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी स्वतः आलो आहे. पूर्ण व्हिडिओ शांतपणे ऐक, कारण यात तुझ्या भाग्याचा जो गुप्त मार्ग दडला आहे तो मी आज तुझ्यासाठी उलगडणार आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, उद्याचा मंगळवार हा केवळ कॅलेंडरमधला एक वार नाही, तर तो तुझ्यासाठी भाग्याचा मुहूर्त ठरणार आहे. स्वामींच्या कृपेने उद्या अशा काही शक्ती कार्यरत होणार आहेत ज्या तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील. अनेक वेळा आपण कष्ट करतो पण यश मिळत नाही. अशा वेळी स्वामींचे गुप्त रहस्य आणि त्यांचे बोल आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की उद्याचा दिवस तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि स्वामींना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. मंगळवार हा शक्तीचा आणि धैर्याचा वार मानला जातोय, पण याच वेळेचा मंगळवार विशेष का आहे? कारण स्वामींच्या दृष्टिकोनातून हा दिवस तुमच्या संचित कर्मातील अडथळे दूर करण्याचा दिवस आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ही पाठीशी असण्याची प्रचिती तेव्हाच येते जेव्हा आपण त्या मुहूर्ताची शक्ती ओळखतो. उद्याच्या दिवसात एक विशेष ऊर्जा आहे. जर तुमची कामे बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेली असतील, घरात पैशाची चणचण असेल किंवा आरोग्याच्या तक्रारी असतील, तर उद्याचा दिवस हा संकल्प करण्याचा दिवस आहे. स्वामी आपल्या भक्ताला
कधीच रिकाम्या हाती पाठवत नाहीत. फक्त आपल्याला त्या संधीचा दरवाजा ठोठावता आला पाहिजे. स्वामी नेहमी म्हणतात, आता काळजी नको, फक्त चिंतन कर. आपण रात्रंदिवस काय करतो? आपण चिंतेत असतो. मुलांचं कसं होईल, नोकरीचं काय होईल, कर्ज कसं फिटेल. पण बाळा, ज्याने हे जग निर्माण केले त्याला तुझी काळजी नाही का? स्वामींचे शब्द आठवा. तुझे रडणे मला ऐकू येते, तुझे तळमळणे मला दिसते. मग तू का डगमगतोस? उद्याचा दिवस हा विश्वास ठेवण्याचा दिवस आहे. तुम्ही कितीही संकटात असलात तरी स्वामींच्या एका नजरेत ते संकट भस्म करण्याची ताकद आहे. उद्या सकाळी उठल्यापासून स्वामींना शरण जा. मनातील सगळा कचरा, सगळा राग आणि भीती काढून टाका. मग बघा स्वामींचे आशीर्वाद कसे धबधब्यासारखे तुमच्यावर बरसतात. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गुप्त रहस्य. हे रहस्य काय आहे? हे रहस्य कोणत्याच जादूटोण्यात नाही, तर ते तुमच्या भावात आहे. स्वामी म्हणतात, अक्कलकोटी मी असूनही लोक इकडे तिकडे का भटकतात? गुप्त रहस्य हे आहे की स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनाची शुद्धता प्रिय आहे. उद्याच्या दिवशी जर तुम्ही एखादी छोटी जरी सेवा केली, मग ती कुणा भुकेलेल्यांना अन्न देण्याची असो किंवा शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करण्याची असो, ती सेवा स्वामींपर्यंत थेट पोहोचते. दुसरं रहस्य म्हणजे कृतज्ञता. उद्याच्या दिवशी तक्रार करणं बंद करा. जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला अधिक देण्यासाठी मार्ग मोकळा करतो. मी आहे हा शब्दच इतका शक्तिशाली आहे की तो ऐकताच अर्धा व्याधी नष्ट होतात. उद्याचा दिवस सत्कारणे लावण्यासाठी तुम्ही काही साध्या गोष्टी करू शकता. सकाळी लवकर स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. तारक मंत्राचे किमान 3 वेळा पठण करा. हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते स्वामीचे चैतन्य आहे. तुमच्या कुलदेवतेचे आणि स्वामींचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. शक्य असल्यास गरिबाला काहीतरी दान करा. स्वामींना महागड्या वस्तू नको आहेत. त्यांना फक्त तुमचा एक थेंब अश्रू आणि पूर्ण श्रद्धा हवी आहे.
जो अनन्य भावाने शरण जातो त्याचे योगक्षेम स्वामी स्वतः वाहतात. कदाचित तुमच्या मनात येईल, मी इतकी सेवा करतो तरी माझं चांगलं का होत नाही? बाळा, औषध कडू असलं तरी ते आजार बरा करण्यासाठीच असतं. तुझे सध्याचे भोग हे जुन्या कर्माचा निचरा आहेत. स्वामी तुला त्यातून तावून सुलाखून बाहेर काढत आहेत. उद्याचा मंगळवार हा त्या कठीण काळातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. विश्वास ठेव, काळ बदलणार आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर नाही. तर माझ्या प्रिय भक्ता, उद्याचा हा दिवस हातातून जाऊ देऊ नको. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे, याचाच अर्थ स्वामींना तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. त्यांनी तुम्हाला निवडलं आहे. आता जबाबदारी तुमची आहे पूर्ण श्रद्धेने त्यांना साद घालण्याची. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण हे केवळ नाव नाही तर हा एक मंत्र आहे जो तुमचं संरक्षण करेल. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा ज्यांना सध्या आधाराची गरज आहे. दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्यांचेच कल्याण स्वामी स्वतः करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.